नमस्कार. माझं नाव पोलीस निरीक्षक संजय मेंढे, पोलीस स्टेशन तहसील नागपूर शहर. मी संपूर्ण नागपूरवासियांना आगामी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. माझं सगळं नागपूरवासियांना आग्रहाची विनंती आहे की आपण दरवर्षी नवीन वर्षाचं फार उत्साहाने आणि आनंदाने स्वागत करत असतो. परंतु दुर्दैवाने काही लोकांचा असा गैरसमज आहे की 31st सेलिब्रेशन हे जे आहे ते फक्त दारू, नशा आणि काही अंमली पदार्थाचं सेवन करून जास्त मोठ्या प्रमाणात साजरा करता येतो. ही अत्यंत चुकीची भावना आणि धारणा आहे. किंबहुना तुम्ही नवीन वर्षाचं स्वागत अत्यंत आपल्या कुटुंबियासोबत खूप चांगल्या आनंदी वातावरणात हसत खेळत चांगले पदार्थाचं सेवन किंवा जेवण करत आणि त्याचप्रमाणे एखादा चांगला संदेश समाजात जाऊ शकेल अशा प्रकारे आपण साजरा करू शकतो. नवीन वर्षाची सुरुवात असं म्हणतात की आपली एखादी सुरुवातीलाच एखादी चूक झाली तर संपूर्ण वर्ष त्याच चुका आपण करत राहतो. त्यामुळे माझं सगळ्या नागपूरवासियांना आव्हान आहे, पोलिसांतर्फे नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार, त्याचप्रमाणे तहसील पोलीस स्टेशन कडील सर्व अधिकारी आणि अंमलदार यांच्यातर्फे सगळ्या नागपूरवासियांना आव्हान आहे की आपण नवीन वर्षाचं स्वागत अत्यंत उत्साहाने, आनंदाने आणि निर्व्यसनी किंवा कुठलाही नशेचं सेवन न करता करावं. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबियांना वेळ द्यावा. एखादा छानशा कार्यक्रमात आपण सहभागी होत असाल, नक्कीच ती आनंदाची बाब आहे. परंतु तिकडे जात असताना किंवा तिकडून येत असताना, आपण वाहन चालवत असताना कुठलीही गाडी भरधाव वेगाने आपण चालवणार नाही आणि आपला अपघात होऊन नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत वाईट होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. कारण आपला जीव जसा आपल्यासाठी महत्वाचा आहे तसा आपल्या घरच्या कुटुंबियांसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे, आपल्या मुलांसाठी महत्वाचा आहे. आपण गाडी चालवत असताना गाडीचा वेग नियंत्रित असावा. संपूर्ण नागपूर शहरमध्ये आदरणीय पोलीस आयुक्त सरांनी नाकाबंदीचे आयोजन केलेले आहे. त्यामुळे पोलिसांचा सगळ्यांवर वॉच असणारच आहे. परंतु पोलीस आपल्यावर कारवाई करतील ही वेळच आपण येऊ देऊ नका आणि पोलिसांच्या या चांगल्या प्रयोगाला किंवा परिश्रमांना आपण सहकार्य कराल अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद.